आज आपण गाजर हलवा बघणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो गाजर या पद्धतीने किसून घेतलेली आहे। ही बारीक किसणीच्या साहाय्याने किसलेली आहेत। तुम्हाला जर किसायची नसेल तर उकडून घ्या। इथे 2-2.5 वाट्या मी साखर घेतलेली आहे। आता ही साखर जास्त गोडही नाही आणि फिकीही नाही, तर मी इथे 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे। इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। त्यामध्ये 4 काजू, 4 बदाम, 4 पिस्ता आणि 4 मनुका या पद्धतीने घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार आणि कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता। इथे 3-4 वेलच्या मी या पद्धतीने सोलून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जर वेलची पूड असेल तर ती वापरा। माझ्याकडे नव्हती म्हणून मी दाणे वापरणार आहे। आणि छोटी 1 वाटी मी इथे घेतलेला आहे तूप। आता तूप हे कमी जास्तही लागू शकतं मला, कारण मी इथे वापरणार आहे दुधावरची शाय। ही 2 दिवसाची दुधावरची शाय मी साठवून ठेवलेली आहे, खास गाजरेच्या हलव्यामध्ये टाकण्यासाठी। त्यामुळे इथे मी तुपाचा वापर कमी करणार आहे। फक्त 1 चमचा मी तूप वापरणार आहे। तुमच्याकडे जर शाय नसेल तर पूर्ण तूप तुम्हाला वापरायचं आहे। इथे मी थोडीशी अशी मिक्सरमध्ये साखर घेतलेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे वेलची दाणे, जे आपण 3-4 वेलची दाणे सोललेले ते, आणि यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकणार आहे मी, जे आपण घेतलेले ते। तुम्हाला कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या। तर साखरेमध्ये या पद्धतीने मी बारीक करून घेत आहे। तुमच्याकडे जर वेलची पूड असेल तर तुम्ही गाजरेचा हलवा करताना त्यामध्ये टाका, आणि जर नसेल तर या पद्धतीने बारीक करा। मी दरवेळेला याच पद्धतीने साखरेमध्ये वेलची बारीक करते आणि मग गाजरेच्या हलव्यामध्ये टाकते, आणि ड्रायफ्रूटसुद्धा। इथे मी जाड बुडाची कढई तापत ठेवलेली, चांगली कढई तापल्यानंतर मी गॅस मंद केलेला आहे, आणि इथे 1 चमचा मी तूप वापरणार आहे। तुम्ही जर गाजरचा हलवा करताना शाय वापरत असाल तर 1च चमचा तुम्हाला तूप वापरायचं आहे। जास्त तूप वापरू नका, नाहीतर गाजरेचा हलवा खूप तेलकट होईल। तर तूप विरघळल्यानंतर इथे 1 किलो गाजर किसलेले या पद्धतीने टाकणार आहे। तुम्हाला जर गाजर किसायचे नसतील तर तुम्ही कुकरमध्ये ते उकडून घेतले तरीही चालतील। आता इथे गाजर तुम्हाला चांगले असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवायचे आहेत। तर ते शिजेपर्यंत तुम्हाला याच पद्धतीने गॅस मीडियम ठेवून गाजर परतून घ्यायचे आहेत। गाजर तुपामध्ये शिजायला बराच वेळ जातो, त्यामुळे गॅस हा मोठा ठेवू नका, मीडियम ठेवा, नाहीतर बारीक ठेवा। जवळजवळ 10-15 मिनटं या पद्धतीने मी तुपामध्ये गाजर शिजवून घेणार आहे। अधूनमधून असे या पद्धतीने परतून घ्यायचे आहेत, नाहीतर ते खालती चिकटतील। आता एक 5 मिनिटांनी मी ह्याच्यामध्ये शाय टाकत आहे दुधाची, जी मी 2 दिवसाची शाय टाकलेली ती टाकत आहे। ही आपण जी शाय टाकलेली आहे ती दुधाचं, तुपाचं आणि खव्याचं काम करते। त्याच्यामुळे वेगळं असं खवा तुम्हाला टाकण्याची गरज नाही, किंवा दूधही टाकण्याची गरज नाही। त्यामुळे मी इथे फक्त 1 चमचा तूप वापरलेलं आहे। तूप जर जास्त वापरलं आणि शाईसुद्धा जर तुम्ही टाकली तर गाजरेचा हलवा खूप तेलकट होतो, त्याच्यामुळे तूप हे कमीच वापरा जर तुम्ही शाय टाकणार असाल तर। आता जवळजवळ 15 मिनटं मी या पद्धतीने त्याला शिजून देते। अधूनमधून आपल्याला या परतवायचं आहे। जर तुम्हाला गाजरेच्या हलव्यामध्ये दूध टाकायचं असेल तर 1 वाटीपेक्षा जास्तही टाकू नका, नाहीतर गाजरेचा हलवा शिजायला खूप वेळ जातो। गाजरेचा हलवा चांगल्या पद्धतीने शिजल्यानंतरच तुम्हाला 1 वाटी दूध टाकायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर साखर। त्याच्या आधी तुम्हाला गाजरेचा हलवा पूर्णपणे तुपामध्ये आणि दुधावरच्या शायमध्ये या पद्धतीने शिजवून परतून घ्यायचा आहे। शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ 15-20 मिनटं या पद्धतीने सतत परतवायचं आहे, मीडियम गॅसवरती। तुम्हाला जर गाजरेच्या हलव्यामध्ये तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडंसं 1-अर्धा चमचा वाढवलं तरीही चालेल। गाजरेच्या हलव्यामध्ये आपण जर दुधावरची शाय टाकली तरी ते खवा टाकायची अजिबात गरज लागत नाही, आणि तूपही कमी लागतं। जर गरज वाटल्यास तूप किंवा दूध तुम्ही वाढवू शकता। आता एक 10 मिनटं झालेली आहे गाजरेचा हलवा शिजून। तर याच्यामध्ये मी जी आपण पूड केलेली साखरेमध्ये वेलची, ड्रायफ्रूटची, ती याच्यामध्ये मी टाकून घेते। जास्तही बारीक पूड केली नाही, एक ड्रायफ्रूट्स थोडेफार दिसतील जेव्हा आपण गाजरेचा हलवा करू तर त्याच्यामध्ये दिसतील, या पद्धतीने मी केलेली आहे। थोडीशी दाणेदार ठेवलेली आहे। गाजरेचा हलवा खाताना जे ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत ते दाताखाली येतील इतपत मी ते बारीक केलेले आहे। गॅस मी इथे मीडियमच ठेवलेला आहे। गाजर व्यवस्थित असं तुपामध्ये आणि जी आपण शाय टाकलेली त्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। शिजल्यावर त्याची क्वांटिटी कमी होऊन जाते आणि कलरही बदलतो। सुरुवातीला जो आपण गाजर किसून टाकलेला तो थोडा ओला असतो, आणि जेव्हा आपण तो शिजवतो तर हळूहळू तो सुका होऊन जातो। तर इथे मी 2.5 वाट्या साखर टाकलेली आहे।
आता गाजरेचा हलवा कितपत गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका. इथे मी 2.5 वाट्या टाकलेली आहे आणि ही साखर जास्त गोडही नाही किंवा कमीही नाही, त्याच्यामुळे मी 2.5 वाट्या टाकलेला आहे. तुमच्याकडे जर असणारी साखर गोड असेल तर 1.5 किंवा 2च वाट्या टाका, नाहीतर तुम्ही जर जास्त गोड खात नसाल तर कमी साखर टाका. इथे साखर टाकल्यामुळे बघा पातळ झालेला आहे गाजरेचा हलवा. तर इथे मीडियम गॅसवरच मी झाकून ठेवलेला आहे. सुरुवातीला एक 5-10 मिनटं मी झाकून या पद्धतीने 1-2 वेळा झाकून ठेवणार आहे आणि व्यवस्थित असा परतून तो मोठ्या गॅसवर सतत ढवळत राहणार आहे, जेणेकरून जी साखर आपण टाकलेली आहे त्याचा पाक पूर्णपणे विरघळून जाईल, पूर्णपणे सुकेल त्या गाजरेच्या हलव्यामध्ये. आता तुम्ही जर गाजरेच्या हलव्यामध्ये साय टाकली नसेल तर या स्टेजला तुम्हाला खवा आणि दूध 1 वाटी दूध टाकायचं आहे. जर साय टाकली असेल तर त्याची काहीही गरज नाही, पण खवाने थोडीफार टेस्ट ही बदलते. साय टाकल्यामुळे ती खव्याची टेस्ट येऊन जाते गाजरेच्या हलव्याला. आता इथे मी गॅस थोडा मोठा केलेला आहे आणि या पद्धतीने सतत ढवळते आहे गाजरेचा हलवा, म्हणजे तो कढईला चिकटणार नाही. म्हणजे गाजर हे शिजलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही. तो खाताना थोडासा असा दाणेदार असला तरच तो छान वाटतो. आता इथे गाजरेचा हलवा तयार आहे. तयार झाल्यानंतर मी तो थंड करायला ठेवला आणि या पद्धतीने बाउलमध्ये काढलेला आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत सजावटीसाठी, तर या पद्धतीने मी टाकून घेते बघा गाजरेच्या हलव्यावरती आणि झाकून तो मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. तुम्हाला जर फ्रीजमध्ये स्टोअर करायचं नसेल तर तुम्ही बाहेर ठेवला तरीही चालेल, कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीकधी गाजरेच्या हलव्याची टेस्ट बदलते. बाहेर ठेवला तर खूप चांगला लागतो. ज्या दिवशी आपण गाजरेचा हलवा करतो त्या दिवशी न खाता तो दुसऱ्या दिवशी खाल्ला तर अजून चांगला टेस्टी लागतो तो. तर इथे गाजरेचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला मी केलेली ही रेसिपी कशी वाटली ती प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. थँक्यू.